लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी संपूर्ण नाशिक नगरी सज्ज झाली। सातपूरचे वैभव असलेल्या सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा या गणेशाचे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात आगमन झाले। सामाजिक कार्यकर्ते व सातपूरच्या राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे, मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके, स्वागत उत्सुक दीपक नाना लोढे यांच्या कल्पकतेचे सातपूर परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जाते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं, तसेच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। दिमागदार पद्धतीने या ठिकाणी आगमन सोहळा झालेला आहे। सर्व गणेश भक्त अतिशय तल्लीन होऊन या ठिकाणी नाचत आहेत। सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। गणरायाच्या स्थापनेपासून गणरायाच्या विसर्जनापर्यंत सर्व गणेश भक्त गणरायाची सेवा करतील आणि निश्चितपणाने गणपती बाप्पा हा चांगला आशीर्वाद देऊन प्रत्येक कुटुंबामध्ये वैभव प्राप्त होईल आणि ज्या बुद्धीची देवता आहे, शक्तीची देवता आहे, निश्चितपणाने प्रत्येकाला हा गणराय काही ना काही देऊन जाणार। या लाडक्या गणरायाचे आगमन या ठिकाणी आज होत आहे आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधींना अभिमान आहे। सातपूरचा राजा हे मित्रमंडळ हे अतिशय उत्कृष्टपणे गणरायाचं आगमन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। दरवर्षी हे मित्रमंडळ गणेश उत्सवामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी 10 दिवस करतं, ज्यामधून समाज प्रबोधन असेल, युवकांसाठी असेल, शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, विविध उपक्रम हे मंडळ राबवत असतं। या मंडळाचा आम्हा सर्वच लोकप्रतिनिधींना सार्थ अभिमान आहे। त्यांच्या हातून हे कार्य अखंड असंच चालू राहू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो तर सर्वांना सुखाचं आणि सगळ्यांच्या मनोकामना, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करो आणि या 10 दिवसामध्ये गणराया आपली आमच्या सर्व भक्तांकडनं ही सेवा, ही सुपूर्द, ही मनोभावे घेऊ हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। मला या जाणत्या राजाचा सार्थ अभिमान आहे। लोकांनी गाण्यात फिरता शिवशक्ती, भीमशक्ती, सर्व धर्म संभाव, पण तुम्हाला जर बघायचं असेल ना ते सातपूर गाव बघा, तिथं लोंढे परिवार आणि शेळके परिवार, शिवशक्ती आणि भीमशक्ती, नवरात्र, गणपती, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम पासून तर ईद पर्यंत हे सर्व सण आणि उत्सव अतिशय गुणगौरव ते कायदा सुव्यवस्था राखून आम्ही पाळतो। या सण उत्सवामध्ये आम्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन पार्टी असा मतभेद करीत नाही। आम्ही जे निर्णय घेतलेला आहे की जे संस्कार आहेत, ज्या परंपरा आहेत, त्याच पद्धतीनं, त्याच ताकदीनं आणि गुणगौरवानं सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन साजरा करायचा ती परंपरा आहे। लेख अतिशय जिद्दीनं आम्ही फक्त त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांची हिंमत वाढवण्यासाठी, त्यांची बळ देण्यासाठी, होय तुम्ही योग्य करता, आम्ही तुमच्या मागे आहोत अशासाठी आम्ही आमचा सर्व वेळ त्यांच्या मागे करतो। आम्हाला विश्वास आहे, आम्हाला खात्री आहे की ह्या वर्षाचा किंमत 75,000 आणि 1 नंबर मध्ये येणार आहे। किती शिस्तबद्ध आलेल्या माणसाचं कसं स्वागत, सर्व जाती धर्माचा सन्मान आणि परंपरा आणि संस्कार टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतो। म्हणून या विघ्नार्थ्याला विनंती करणार आहे की सुखाचं राज्य आले असं येऊ दे। आम्ही ज्या पद्धतीनं एका जीवाभावानं काम करतो ते करू दे। अशा गतिमान पद्धतीने करण्यासाठी काही गणराया विघ्नार्थी आम्हाला अजून बळ दे, जे बळ देण्याची ताकद तुझ्यात आहे, हिंमत तुझ्यात आहे आणि तू देणारच एवढी खात्री बाळगतो आणि तमाम जनतेला आवाहन करतो। आपल्या प्रभागातील संपूर्ण जगातील काळजी हा गणपती बाप्पा घेत असतो, तो सर्व नागरिकांना सुखाचे, समाधानाचे, आरोग्याचे, आयुष्य लाभो ही गणपती चरणी प्रार्थना करते आणि इथे सर्व नागरिकांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल पत्रकार बंधू आणि आमचे बडगुजर साहेब, प्रकाश अण्णा लोंढे साहेब, विलास अण्णा शिंदे, धीरज भाऊ शेळके याने हा उपक्रम जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी चालू केलेला। पण मला असं म्हणायचं आहे की 14, 15 आणि 16 या वर्षी पण आम्हाला गणपतीचा मान मिळाला, बक्षीस मिळालं। तसेच 10 वर्षांनी सुद्धा गणपती रायाने आम्हाला हे पहिलं बक्षीस मिळवून दिलं
त्याबद्दल मी गणपतीरायाचे नाही तर सर्व आयोजकांचे आभार मानते, कारण त्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे आम्हाला गणपतीचा हा मान मिळाला. असाच मान आणि सन्मान माझ्या सर्व नागरिकांना, लोकप्रतिनिधींना आम्हाला मिळो आणि सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आरोग्याचे आयुष्य लाभो ही गणपती चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कालाबादाप्रमाणे सातपूरचा राजा या गणपतीचं आज आगमन आता मावळत होत आहे. तरी सर्व सातपूरकरांच्या वतीने सातपूरच्या राजाचं आगमन होत आहे. धीरज भाऊ शेळके त्यांच्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, रुपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाश लोढे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, माजी नगरसेविका तथा माजी प्रभाग सभापती उषा शेळके, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, नरेश सोनवणे, निवृत्ती इंगोळे, खानदेश मराठा महामंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष राजू पाटील, सामाजिक कार्यकर्ते रमेश सोळुंके, विजय तुपलोडे, विजय वाडेकर, चैतन खिरनार, समाधान देवरे यांसह सातपूरचा राजा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.